विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सिंदफळ तालुका तुळजापूर येथील लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची चौकशी होऊन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी द्या, तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली मागणी। आज दिनांक 2/9/2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूरच्या वतीने सिंदफळ तालुका तुळजापूर येथील लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची चौकशी होऊन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व स्पेशल सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळताते शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याकडे केली। तसेच आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी तसेच मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी या मागणीचे राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूरच्या वतीने माननीय सौ रुपालीताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग या उस्मानाबाद येथे आले असता निवेदन देण्यात आले। तसेच पीडित मुलीच्या कुटुंबास तात्काळ 3 लाखांची मदत रुपालीताई चाकणकर यांनी केली। यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर साहेब, पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव शफी शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका संघटक व प्रसिद्धी प्रमुख बबन गावंडे, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोरदादा गंगणे, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अमरनाना चोपदार, युवा नेते महेश चोपदार, बाळासाहेब चिखलकर, गणेश ननवरे, गोविंद देवकर उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष यांच्या वतीनेही निवेदन देण्यात आले। रुपाली चिकणकर, गोकुलराव शिंदे, रुपाली चिकणकर, तुम्हाला पश्चाताप व्हावा, पुन्हा चांगले सुधारणा करून समाजामध्ये चांगले दोन वेळा शिक्षा करून तर तुमचं आहे तसं करून समाजात त्रास जाईल, समाजात राहायचं अजून परत तिसऱ्यांदा केल्यानंतर चौथ्यांदा बाहेर आल्यानंतर तुम्ही परत असंच तेव्हा त्यापेक्षा फाशीची शिक्षा। मी पाणी घेतलं त्या दिवशी बोलले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।